उद्यापासून आरवची ख्रिसमस हॉलिडे संपून पुन्हा स्कूल स्टार्ट होणार आहे आणि 15 दिवसानंतर पुन्हा सकाळी उठायचं आहे. आणि मला सकाळी उठायला खूप कंटाळा येतो, पण आरव मात्र खूप एक्सायटेड होता कारण उद्या त्याला त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला भेटायचं होतं. आणि बघा आज रात्री किती मस्त स्नो पडतो आहे बाहेर. मग सकाळी उठले, आरवचा टिफिन रेडी केला आणि आम्ही निघालो होतो स्कूलला जायला. आणि सकाळी आरवला स्कूलमध्ये सोडतानाचा हा छोटासा वॉक या थंडीमध्ये खूप फ्रेश फील होतो. आणि हे बघा स्कूलला पोहोचताच आरवची मस्ती स्टार्ट झाली. आणि इथं कॅनडामध्ये कसं असतं, स्कूलच्या टाइमच्या आधी सगळी मुलं लाईनमध्ये जमा होतात बाहेर, क्लासच्या बाहेर. आणि बेल वाजली की टीचर्स येतात आणि सगळ्या मुलांना लाईनमध्येच क्लासमध्ये घेऊन जातात. खूप नीट आणि डिसिप्लिन सिस्टीम आहे. आणि विंटरमुळे कसं मुलांना स्नो सूट, स्नो बूट, ग्लोव्ज, कॅप असं सगळं घालून द्यावं लागतं. आणि क्लासमध्ये जायच्या आधी सगळं काढून इंडोर शूज घालून क्लासमध्ये राहतात. आणि इथं कॅनडाच्या स्कूलमध्ये इंडोर शूज कंपल्सरी असतात, त्यामुळे इंडोर शूज घालूनच ते क्लासमध्ये राहतात. आणि जेव्हा बाहेर खेळायला जायचं असेल तेव्हा परत स्नो सूट, बूट्स घालावे लागतात आणि त्यासाठी टीचर्स त्यांना हेल्प करतात. आणि शेवटी 15 दिवसाच्या ब्रेकनंतर स्कूलमधून घरी येताना आरोह खूप खुश होता. तुम्हालाही हे कॅनडाच्या स्कूलचा व्लॉग आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉगला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्लॉगसोबत.